नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचे स्वागत करतो मोटिवेशनल टॉक या माझ्या चॅनलमध्ये. आपण पाहत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजेच तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य या पुस्तकाबद्दल. या पुस्तकातील 3 भाग आपण बघितलेले आहेत. आज आपण बघणार आहोत चौथा भाग आहे पुरातन काळी मानसिक स्तरावर बरे झालेले आजार. प्राचीन काळापासून सर्व राष्ट्रांतल्या लोकांना अंतर्स्फूर्तीने ठाऊक होतं की बरं करण्याचं एक सामर्थ्य असून ते माणसाच्या शरीराची कार्य आणि जाणीवा पुन्हा पूर्ववत करू शकतं. हे अनोखं सामर्थ्य काही विशिष्ट परिस्थिती जागृत करता येऊ शकतं. त्यानंतर माणसाच्या वेदनांना उतार पडू शकतो. सर्व राष्ट्रांचा इतिहास पाहता या विश्वासाला आधार देणारे पुरावे दिसून येतात. जगाच्या सुरुवातीच्या इतिहासात माणसावर गुप्तपणे भलाबुरा प्रभाव टाकणारं हे सामर्थ्य सर्व देशांचे पाद्री आणि पवित्र पुरुषांमध्ये आहे असं समजलं जात होतं. ह्या सामर्थ्याने आजारांना बरंही केलं जात असं विश्वास होता. अशा प्रकारे बरं करणारं सामर्थ्य थेट ईश्वराकडून त्यांना प्राप्त होत असून बरं करण्याच्या ह्या पद्धती आणि प्रक्रिया जगभर भिन्न होत्या. रुग्णाच्या कपाळावर किंवा मस्तकावर तळहात ठेवणं, मंत्रोपचार, गंडेदोरे, ताईत अंगठ्या, अस्थी किंवा विशेष आणि प्रतिमांच्या आधारे विविध विधी करून बरं होण्याच्या या प्रक्रिया केल्या जात आणि त्या ईश्वरपूरक असल्याचं मानलं जाई. पुरातन काळी मंदिरांमधले पाद्री किंवा पुजारी त्यांच्या रुग्णांना औषध देत. रुग्णाला निजवण्यापूर्वी त्यांच्या संमोहनाचा प्रयोग करून त्याद्वारे त्याला सूचना देत. तो गाढ झोपल्यावर प्रत्यक्ष ईश्वर त्याला भेट देणार असून बरं करणार आहे असं सांगत. या प्रकाराने अनेक जणांना आराम मिळत असे. अर्थातच अबोध मनाला दिलेल्या स्पष्ट सूचनांतून हे कार्य घडून येत होतं. ग्रीक देवता हेकेटच्या आधिपत्याखाली काही विशिष्ट गूढ विधी केल्यानंतर अशा रुग्णाला झोपेत देवता दर्शन देत असे. मात्र त्या विचित्र आणि विलक्षण सूचनांचं पालन करत रुग्णाने तिची तशी प्रार्थना केली असेल तर त्यांना ती झोपेत दिसे. त्यासाठी राळ, उदबत्ती आणि धुपाप्रमाणे सरडे आणि पाली यांचं मिश्रण चंद्रकोरीच्या प्रकाशात मोकळ्या हवेत एकत्र वाटणं आवश्यक असे. या विचित्र प्रक्रियेनंतर अनेकांना बरं वाटल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. वरीलप्रमाणे चित्रविचित्र प्रक्रिया करून त्या रुग्णांच्या कल्पनाशक्तीच्या सामर्थ्याखाली किंवा सामर्थ्यशाली आवाहन केल्यानंतर त्याच्या अबोध मनाला त्या सूचना पटवून त्यांचा ते स्वीकार करत. जे स्वाभाविक होतं प्रत्यक्षात त्या बरं होण्यात त्या रुग्णाचं अबोध मन हेच खरं उपचारक होतं. युगानुयुग जिथे वैद्यक ज्ञान अपयशी ठरलं आहे तिथे अशा अनौपचारिक उपचारांच्या हाताला आश्चर्यकारक गुण आला आहे. यातून आपण विचार प्रवृत्त होतो. जगातल्या वेगवेगळ्या भागांत असणाऱ्या या उपचारकांच्या उपायांना असा प्रतिसाद कसा मिळाला? याचं उत्तर असं की अंधविश्वास ठेवणाऱ्या आजारी माणसाच्या अबोध मनात वास्तव करून असणारं उपचारक सामर्थ्य मुक्त झालं होतं. कित्येक उपाय आणि पद्धती विचित्र आणि विलक्षण होत्या. रुग्णाची कल्पनाशक्ती त्यामुळे सैरावैरा धावत असे. त्यापायी भावनिक स्तरावर तो उत्तेजित होत असे. मनाच्या या स्थितीला आरोग्य संदर्भातली सूचना पटवून तिचा त्या आजारी माणसाच्या बोध आणि अबोध मनाकडून स्वीकार होत असे. पुढच्या प्रकरणात आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. अबोध मनशक्तीच्या वापरासंदर्भात बायबलमधले दाखले. तुम्हाला ज्या कशाची इच्छा आहे ते तुम्हाला प्राप्त झालं आहे अशा विश्वासाने प्रार्थना करा आणि तुम्हाला ते प्राप्त होईलच. मार्क 11:24. इथे काळामधला बदल लक्षात घ्या. आपली इच्छा आधीच पूर्ण झाली आहे, फळाला आली आहे आणि तिचं प्रकटीकरण भविष्यात होणार आहे. ह्या सत्याचा तथ्य म्हणून स्वीकार करा असे प्रेरित लेखक आपल्याला सांगतो. तो विचार, ती कल्पना, ते चित्र हे मनात तथ्य म्हणून स्वीकारलं गेलं आहे. याबाबत पूर्ण आत्मविश्वास असणं आणि तशी खात्री पटणं यावर या तंत्राचं यश अवलंबून आहे. मनाच्या क्षेत्रात कशालाही स्थान मिळण्यापूर्वी ती बाब तिथे प्रत्यक्षात अस्तित्व आहे असा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला हव्या असणाऱ्या विशिष्ट गोष्टीचा ठसा अबोध मनावर उमटून विचारांच्या सर्जनशील सामर्थ्याचा वापर करण्यासाठी विशिष्ट आणि संक्षिप्त गूढ शब्द इथे दिले आहेत.
तुमचा हात किंवा हृदय जितकं खरं आहे तितकाच तुमचा विचार, कल्पना, योजना किंवा हेतू त्याच्या प्रतलात खरा आहे. बायबलचं तंत्र वापरून तुम्ही तुमच्या सर्व अटीतटी परिस्थिती किंवा प्रतिकूल परिणाम घडवून आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मनातून पूर्णपणे हकलून देता. तुम्ही मनात एक बीज संकल्पना पेरता, त्याला न डिवचता तसंच राहू देता. सरते शेवटी बाह्य रूपात ते अंकुरणारच आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलेली पहिली अट म्हणजे श्रद्धा. बायबलमध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा वाचता, तुमच्या श्रद्धेनुसार तुमच्या बाबत जे घडायचं ते घडेल. तुम्ही जमिनीत जर काही विशिष्ट प्रकारच्या बिया पेरल्या तर त्या ज्या झाडाच्या बिया आहेत त्यात झाडात त्या अंकुरित अशी तुमची श्रद्धा असते. ही बियांची पद्धत आहे. विकासाचे नियम आणि शेती यावर तुमचा विश्वास असल्यामुळे तुम्हालाही माहीत असतं की त्या बीमधून तेच झाड अंकुरेल. बायबलमध्ये श्रद्धा म्हणजे विचार करण्याचा मार्ग, मनाची महत्त्वाची वृत्ती, आंतरिक प्रमाण किंवा खात्री. जी कल्पना तुम्ही तुमच्या बोध मनाच्या पातळीच्या पूर्णतः स्वीकारली आहे ती तुमच्या अबोध मनाच्या पातळीवर मूर्त स्वरूपात उतरवली जाईल आणि तिचं प्रकटीकरण सुद्धा होईल. तुमचा कार्यकारण, प्रभाव आणि जाणीवा ज्याला नाकारतात त्याचा स्वीकार सत्य म्हणून करणं म्हणजे श्रद्धा. इथे तुम्ही छोट्या वास्तव विश्लेषक बोध मनाला थांबवत तुमच्या अबोध मनाच्या आंतरिक सामर्थ्यावर पूर्णपणे निर्भर राहण्याची वृत्ती स्वीकारता. मॅथ्यू 9:28-30च्या नोंदीनुसार तो जेव्हा घरात प्रवेशला तेव्हा आंधळी माणसं त्याच्याकडे आली. येशू त्यांना म्हणाला, मी हे करू शकतो, यावर विश्वास ठेवा. ते त्याला म्हणाले, होय प्रभू. त्यानंतर त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करत म्हटलं, तुमच्या श्रद्धेनुसार घडो. त्यांनी डोळे उघडले. येशूने त्यांना सहजपणे ऊर्जा प्रभावित केली आणि म्हटलं, कुणाला कळणार नाही याकडे लक्ष द्या. तुमच्या श्रद्धेनुसार घडो या शब्दातून आपल्याला दिसतं की येशू त्या आंधळ्या माणसांच्या अबोध मनाला सहकार्य करण्यासाठी आवाहन करत होते. त्यांची श्रद्धा ही त्यांची महनीय अपेक्षा, आंतरिक भाव, काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे याबद्दल आंतरिक ठामपणा आणि प्रार्थनांना उत्तर मिळणार आहे ही खात्री होती. तसंच घडून आलं. बरं करण्याचं हे काळाच्या कसोटीवर सन्मान प्राप्त झालेलं तंत्र असून जगभरातल्या सर्व जाती धर्माच्या उपचार समूहांकडून त्याचा समान वापर होतो. कुणाला कळणार नाही याकडे लक्ष द्या शब्दांतून येशू त्या नावाने दृष्टी प्राप्त झालेल्या रुग्णांना आज्ञा करतात की ते बरे झाले आहेत याची चर्चा त्यांनी कोणाकडे करू नये, अन्यथा अंधश्रद्धेच्या सांशक आणि अपमानास्पद टीकेला त्यांना सामोरं जावं लागेल. भीती, शंका आणि चिंतेच्या विचारांना अबोध मनातून हकलवल्याने त्यांना येशूकडून जो लाभ झाला होता तो कदाचित पुन्हा नष्ट होऊ शकला असता. त्याने अधिकाराने आणि सामर्थ्याने त्या अस्वच्छ आत्म्यांना आज्ञा केली आणि ते समोर आले. ल्यूक 4:36. आजारी व्यक्ती जेव्हा येशूकडे बरा होण्यास येत होता तेव्हा त्याची श्रद्धा आणि अबोध मनाच्या उपचारक सामर्थ्याबद्दलची त्याची समज, त्या जोडीने रुग्णांची श्रद्धा एकवटून त्यांना बरं वाटत होतं. तो जो काही आदेश देत होता तो सत्य आहे हे त्याला अंतरंगातून ठाऊक होतं. तो आणि मदतीची गरज असणारे ते लोक हे एकाच वैश्विक व्यक्तिनिष्ठ मनामध्ये होते. त्याची अबोध मनांच्या नकारात्मक विनाशकाली शैल्यांच्या बदललेल्या होत्या. घडून आलेला उपचार हा आंतरिक मानसिक बदलला मिळालेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद होता. रुग्णांच्या अबोध मनांना केलेलं आव्हान आणि त्याची स्वतःची सजगता, भाव तसंच शब्दांना अबोध मन देऊ शकत असणाऱ्या प्रतिसादावरचा पूर्ण विश्वास हाताचा आदेश होता आणि तो त्याने अधिकाराने उच्चारला. जगभरातल्या विविध धर्मस्थळांत घडलेले आश्चर्य. जगभरात जपान, भारत, युरोप आणि अमेरिकेसारख्या विविध देशांमधल्या धर्मस्थळांमध्ये रुग्ण अशा तऱ्हेने बरे झाल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. जपानमधल्या अनेक प्रसिद्ध धर्मस्थळांना मी भेट दिली आहे. दियाबुत्सू या जगप्रसिद्ध धर्मस्थळी बुद्धांचा अवाढव्य ब्रांज पुतळा असून ते नमस्कार मुद्रेत बसले आहेत. त्याचं मस्तक ध्यानस्थ आत्मानंदात झुकलं आहे. या महान बुद्धाची उंची 42 फूट आहे. इथे बुद्धांच्या पायाशी वृद्ध आणि तरुणांना पैसे, फळ, तांदूळ आणि संत्री ठेवताना मी पाहिलं आहे. मेणबत्त्या आणि उदबत्त्या पेटवल्या जात होत्या. साकडं घातलं जात होतं. एका तरुणाने नतमस्तक होत प्रार्थना पुटपुटत बुद्धांच्या चरणाशी 2 संत्री ठेवली. तिने उदबत्ती सुद्धा पेटवली. तिथल्या मार्गदर्शकाने आम्हाला सांगितलं की तिचा गेलेला आवाज या धर्मस्थळी परत आला. त्यासाठी ती बुद्धांचे आभार मानत होती. तिने जर एक विशिष्ट विधी पाळला, उपास केला आणि विशिष्ट प्रसाद अर्पण केला
तर तिचा गाण्याचा स्वर बुद्ध तिला परत देतील यावर तिची नितांत श्रद्धा होती. या सगळ्याने तिची श्रद्धा आणि अपेक्षा चेतावला मदत झाली. त्यायोगे तिची मनोधारणा दृढ होऊन अपेक्षा चेतावली गेली. तिच्या अबोध मनाने तिच्या ठाम समजुतीला प्रतिसाद दिला. कल्पनाशक्तीचं सामर्थ्य आणि अंधविश्वास याबद्दल अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी मी माझ्या एका नातेवाईकाचं उदाहरण देतो. त्यांना क्षयरोग झाला होता. त्यांची फुफ्फुसं बऱ्याच अंगी निकामी झाली होती. त्यांना बरं करायचं असं त्यांच्या मुलाने ठरवलं. ते पश्चिम ऑस्ट्रेलियातल्या पर्थ येथे राहत होते. तो त्यांना भेटायला गेला. युरोपमधल्या एका उपचारक धर्मस्थळातून परतलेल्या एका भिक्षूला आपण भेटलो आहोत असं त्याने वडिलांना सांगितलं. त्या भिक्षूने या मुलाला खऱ्या क्रॉसचा तुकडा विकत दिला होता. त्यासाठी आपण भिक्षूला $500 दिले असं मुलाने सांगितलं. प्रत्यक्षात त्या तरुणाने रस्त्यावर सापडलेला लाकडाची ढपली उचलून आणली होती. तिथून ती सोनाराकडे नेऊन त्याने ती अंगठीत बसवून घेतली होती. आता ती अगदी खरी दिसत होती. त्या अंगठीला किंवा क्रॉसला केवळ स्पर्श केल्याने अनेकांना बरं वाटल्याचं त्याने वडिलांना सांगितलं. त्याने त्यांच्या विचारांना इतकं खत पाणी घातलं की त्या वृद्धाने मुलाच्या हातातून अंगठी हिसकावून घेत आपल्या छातीवर ठेवली. मनोमन प्रार्थना करत ते गाढ झोपी गेले. सकाळी त्यांना पूर्ण बरं वाटलं. सर्व वैद्यकीय तपासण्यानंतर त्यांचा TB बरं झाल्याचं स्पष्ट झालं. रस्त्यावर सापडलेल्या ढपलीमुळे ते बरे झाले नव्हते हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यांची कल्पनाशक्ती तीव्रपणे जागवण्यात आली होती. आपण पूर्णपणे बरं होऊ याबद्दलची त्यांची आत्मविश्वासपूर्वक अपेक्षा जागवण्यात आली होती. कल्पनाशक्तीला श्रद्धेची किंवा व्यक्तिनिष्ठ भावाची जोड मिळाली होती. या दोन्हींच्या संयोगातून उपचार घडून आला. मुलाने कोणती युक्ती केली आहे हे त्या वडिलांना कधी समजू शकलं नाही. समजा त्यांना ते तसं समजलं असतं तर ते पुन्हा आजारी पडले असते. ते तसेच ठणठणीत राहिले आणि त्यानंतर 15 वर्षांनी वयाच्या 89व्या वर्षी वारले. एक वैश्विक उपचारक तत्व. उपचारक परिणामांच्या विविध शाखांनी आश्चर्यकारक पद्धतीने उपचार होतो हे सर्वश्रुत तथ्य आहे. यामागे एक स्वाभाविक तथ्य असून त्याचं नाव अबोध मन आहे आणि श्रद्धा ही उपचाराची एक प्रक्रिया आहे जे तुमच्याही लक्षात आलं असेल. आता परत एकदा पुढे दिलेली मुलाखत सत्य आठवणं योग्य राहील. पहिलं म्हणजे तुम्हाला मानसिक कार्य करता येत असून एकाला बोध मन तर दुसऱ्याला अबोध मन असं नाव देऊन त्यांच्यात फरक केला आहे. दुसरं म्हणजे तुमचं अबोध मन सूचनेचं सामर्थ्य राजीखुशीने मान्य करतं. शिवाय तुमच्या शरीराची कार्यस्थिती आणि जाणीवा यावर तुमच्या बोध मनाचं पूर्ण नियंत्रण आहे. रुग्णांना संमोहन अवस्थेत नेऊन सूचनांच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक रोगाची लक्षणं त्यांच्या ठायी निर्माण करता येऊ शकतात. हे तथ्य या पुस्तकाच्या वाचकांना ठाऊक असेल असं मी गृहीत धरतो. उदाहरणार्थ संमोहन अवस्थेतल्या रुग्णाला सूचनेमुळे थंडी वाजणं, चेहरा लाल होणं, ताप येणं या गोष्टी घडवता येतात. त्या व्यक्तीला अर्धांगवायू झाला असून तिला चालता येत नाही असं सांगितलं तर खरोखर तसं घडलेलं दिसून येतं. संमोहित व्यक्तीच्या नाकाखाली थंडगार पाण्याचा कप धरून तुम्ही जर तिला म्हटलं यात मिरपूड भरली आहे त्याचा वास घे तर ती व्यक्ती शिंका देऊ लागते. त्या व्यक्तीला पाण्यामुळे शिंका येतात ही तुमच्या सूचनेमुळे हा विचार तुम्हीच करा. टिमोथी प्रकारच्या गवताची आपल्याला ॲलर्जी आहे असं एखादी व्यक्तीने म्हटलं आणि अशा संमोहित व्यक्तीच्या नाकासमोर एखादं कृत्रिम फूल किंवा रिकामा ग्लास धरून तुम्ही म्हटलं की त्यात टिमोथी गवत आहे तर त्या व्यक्तीच्या अंगावर ॲलर्जीच्या खुणा उमटतात. म्हणजेच रोग मनात असतो. रोग बरा होणं ही प्रक्रिया सुद्धा मानसिक स्तरावर घडू शकते. ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिस आणि निसर्गोपचार ह्या माध्यमातून आश्चर्यकारकरित्या बरं वाटतं. याच प्रकारे वेगवेगळ्या धार्मिक माध्यमांतून देखील बरं वाटतं हे जगभरात दिसून येतं. मात्र या सर्व प्रकारच्या बरं वाटण्यामागे केवळ अबोध मन आहे हेच एकमेव उपचारक आहे. दाढी करताना चेहऱ्यावर ब्लेडने जखम झाली तर ती कशी बरी होते हे आठवून पहा. नेमकं काय करायचं हे त्या मनाला ठाऊक असतं. जखमेवर पट्टी बांधून डॉक्टर म्हणतात निसर्गच बरा करेल. इथे निसर्ग म्हणजे नैसर्गिक नियम, अबोध मनाचा नियम, स्वसंवर्धन हे अबोध मनाचं कार्य आहे. स्वसंरक्षण हा निसर्गाचा पहिला नियम आहे. सर्व स्वयं सूचनांमध्ये तुमची सर्वाधिक प्रखर अंतरप्रेरणा सर्वाधिक सामर्थ्यशाली असते. विविध सिद्धांत, विविध धार्मिक पंथ आणि प्रार्थनोपचार समूहांकडून अंमलात आणलेल्या जाणाऱ्या अगणित सिद्धांतांचा उहापोह करणं क्लिष्ट आणि निरर्थक ठरू शकेल.
आमच्या सिद्धांतातून निष्कर्ष हाती येत असल्यामुळे तोच योग्य असा दावा करणारे अनेक आहेत. हे कसं सत्य नाही हे या प्रकरणात समजून सांगितलं आहे. उपचार विविध प्रकारचे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे. ऑस्ट्रियन फिजिशियन फ्रान्स अँटोन मेस्मर 1734 ते 1815 हे पॅरिसमध्ये प्रॅक्टिस करत होते. आजारी देहांना चुंबक लावला असता आजारपण आश्चर्यकारकरित्या बरं होता असा शोध त्यांना लागला. काच आणि विविध धातूंच्या तुकड्यांच्या वापराने सुद्धा त्यांनी अनेकांना बरं केलं. या पद्धतीचा उपचार थांबवून त्यांनी दावा केला की प्राणी चुंबकत्वामुळे रुग्ण बरे होतात. उपचाराकडून रुग्णाकडे हा घटक परावर्तित होत असल्याचा सिद्धांत त्यांनी मांडला. तिथून पुढे त्यांनी संमोहन शास्त्राचा वापर करत रोगावर उपचार करायला सुरुवात केली. त्यांच्या सूचनांमुळे रुग्ण बरे होत असून त्यामागे इतर काही तत्त्व नाही असं बाकीच्या फिजिशियन्सनी म्हणायला सुरुवात केली. मनोविकार तज्ज्ञ, मानसशास्त्र, ऑस्टिओपॅथ, कायरोप्रॅक्टर, फिजिशियन आणि सर्व चर्चकडून अबोध मनात स्थित असलेल्या एकमेव वैश्विक सामर्थ्याचा वापर केला जात आहे. आपल्याच सिद्धांतामुळे बरं वाटतं असा प्रत्येकाचा दावा असू शकतो. बरं करण्याची ही प्रक्रिया निश्चित आणि सकारात्मक असून ती मानसिक वृत्ती, आंतरिक वृत्ती किंवा श्रद्धा नामक विचार मार्ग आहे. बरं होण्याची प्रक्रिया ही आत्मविश्वासपूर्वक अपेक्षेने घडून येते. अबोध मनाने त्याची बरं करण्याची क्षमता कार्यान्वित करावी अशी सामर्थ्यशाली सूचना देण्याचं काम ह्या आत्मविश्वासपूर्ण अपेक्षेत असतं. कुठलीही व्यक्ती तिच्यापेक्षा वेगळ्या सामर्थ्याने बरी होत नाही. प्रत्येकाचा आपला सिद्धांत किंवा पद्धत असू शकते. हे जरी खरं असलं तरी बरं होण्याची एकमेव प्रक्रिया असून तिचं नाव श्रद्धा आहे. तुमचं अबोध मन हेच एकमेव बरं करणारं सामर्थ्य आहे. तुम्हाला हवा तो सिद्धांत आणि पद्धत निवडा. तुमचा जर विश्वास असेल तर तुम्हाला निष्कर्ष दिसतील, याबद्दल खात्री बाळगा. पॅरासेल्सचे दृष्टिकोन. फिलिप्स पॅरासेल्स हे सुप्रसिद्ध किमयागार आणि फिजिशियन स्वित्झर्लंडमध्ये 1493 ते 1541 या कालावधीत राहत होते. त्यांच्या काळातले ते महान उपचारक होते. आज ज्याला आपण साधं सरळ विज्ञानाचं तत्त्व म्हणतो ते त्यांनी त्या काळात असं मांडलं होतं. तुमची श्रद्धा असणारा घटक सत्य असो की असत्य तुम्हाला तोच परिणाम प्राप्त होईल. जर सेंट पीटर इतकीच श्रद्धा मी त्याच्या मूर्तीवर ठेवली तर सेंट पीटरमुळे जो परिणाम साध्य होईल तोच त्या मूर्तीमुळे सुद्धा साधला जायला हवा. परंतु अंधविश्वास आहे. श्रद्धा मात्र खरोखरच आश्चर्य घडवून आणते. ही श्रद्धा खरी असो अथवा खोटी ती नेहमीच आश्चर्य घडवून आणते. 16व्या शतकातले इटालियन तत्त्वज्ञ आणि पॅरासेल्सचे समकालीन पिएत्रो पोपोनांझी यांनाही पॅरासेल्सचा हा दृष्टिकोन पटला होता. ते म्हणाले, आत्मविश्वास आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून निर्माण होऊ शकणारे आश्चर्यकारक परिणाम आपण सहजपणे पाहू शकतो. विशेषतः हे पाहणारी व्यक्ती आणि त्याने ते पाहावेत म्हणून त्याला प्रभावित करणारी व्यक्ती या दोघांमध्ये आत्मविश्वास आणि कल्पनाशक्ती असेल तर ते नक्कीच घडून येतं. काही विशिष्ट अवशेषांच्या अभावामुळे काही रोग बरे होतात असं जे म्हटलं जातं त्यामागे त्यांची कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासच आहे. बंधुबाबा आणि तत्त्वज्ञांना हे माहीत आहे की एखाद्या संताची हाड काढून त्या जागी कुठल्या तरी सापळ्याची हाडं ठेवली आणि ती हाडं म्हणजे त्या संतांचेच अवशेष आहे अशी आजाऱ्यांची श्रद्धा असेल तर त्यांना लाभदायक परिणाम अनुभवता येतील. संतांच्या हाडामुळे आपण बरे होतो किंवा विशिष्ट पाण्यामध्ये आपल्याला बरं करण्याचं सामर्थ्य आहे अशी जर तुमची ठाम समजूत असेल तर तुमच्या अबोध मनाला दिलेल्या सामर्थ्यशाली सूचनांमधून तुम्हाला निष्पत्ती मिळेलच. इथे अबोध मन तुम्हाला बरं करण्याचं काम करतं. बर्नहीमचा प्रयोग. हिप्पोलाइट बर्नहीम हे 1910 ते 1919 या काळात फ्रान्स इथल्या नॅन्सी येथे वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक होते. डॉक्टर जेव्हा रुग्णाला सूचना देतात तेव्हा त्या अबोध मनाच्या माध्यमातून दिल्या जातात हे तथ्य त्यांनी स्पष्ट केलं होतं. सजेस्टिव्ह थेराप्युटिक्स या आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 197 वर बर्नहीम यांनी जिभेचा लकवा झालेल्या एका माणसाचं उदाहरण दिलं आहे. त्या रुग्णाला कुठल्याही प्रकारचे उपचार देण्यात आले नव्हते. आपल्याकडे एक नवीन यंत्र असून त्यायोगे मी तुला पूर्ण बरं करेन असं डॉक्टरनी त्या रुग्णाला सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्याच्या तोंडामध्ये थर्मामीटर ठेवलं. आपल्याला वाचवणारं हेच ते उपकरण अशी त्या रुग्णाची भावना झाली. आपल्याला आपली जीभ मोकळेपणाने हलवता येत आहे असं त्याने अवघ्या काही क्षणात आनंदाने ओरडून सांगितलं.
बर्नहीम पुढे म्हणतात, आमच्या काही रुग्णांमध्ये अशाच पद्धतीचं तथ्य दिसून येईल. एकदा एक तरुण मुलगी माझ्या दवाखान्यात आली. जवळपास 4 आठवडे तिला तोंडातून अवाक्षरही काढता येत नव्हतं. तिचं निदान नक्की झाल्यानंतर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की कधीकधी बोलण्याची क्षमता गमावण्याचा संबंध विजेशी ताबडतोब लावला जातो. कदाचित तिच्या सूचक प्रभावामुळे परत बोलता येऊ शकतं. मी इंडक्शनची साधनं बोलावून घेतली. तिच्या कंठावर हात ठेवत तो किंचित हलवत मी तिला म्हटलं, आता तू मोठ्यांदा बोलू शकतेस. एका क्षणात मी तिला ब आणि मग मारिया असं म्हणायला लावलं. ती बोलायला लागली आणि तिचा गेलेला आवाज परत आला. श्रद्धेची शक्ती आणि रुग्णाची अपेक्षा ह्या बाबी अबोध मनासाठी सामर्थ्यशाली सूचना म्हणून कार्य करतात. हेच इथे बर्नहीम दाखवून देतात. सूचनेतून छाला निर्माण करणं. बर्नहीम यांनी एकदा त्यांच्या एका रुग्णाच्या मानेला पोस्टाचं तिकीट लावून त्याला सांगितलं की ते घट्ट प्लास्टर आहे. तेवढ्याने त्याच्या मानेवर छाला फोड आला. रुग्णांना केवळ तोंडी सूचना देण्याने रचनात्मक बदल घडून येऊ शकतात यात शंकाच नाही. हे जगातल्या अनेक भागांत अनेक डॉक्टरांनी केलेल्या विविध प्रयोग आणि अनुभवांतून निश्चित झालं आहे. रक्ताळलेल्या खुणांमागचं कारण. लॉ ऑफ सायकिक फिनॉमिना या आपल्या पुस्तकात पान नंबर 153 हडसन लिहितात, केवळ सूचनांच्या माध्यमातून काही विशिष्ट रुग्णांमध्ये रक्तस्राव सुरू होतो. जखमांच्या खुणा उमटू लागतात. डॉक्टर एम बौरू यांनी एका रुग्णाला उदासीन अवस्थेत नेऊन सूचना दिली, आज दुपारी 4 वाजता संवहनानंतर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये याल, आरामखुर्चीत बसाल, छातीवर हाताची घडी घालाल आणि तुमच्या नाकातून रक्त वाहू लागेल. त्या ठरलेल्या वेळेस त्या रुग्णाने सांगितल्याप्रमाणेच केलं. त्याच्या डाव्या नाकपुडीतून रक्ताचे अनेक थेंब आले. अशाच एका प्रसंगी त्याच संशोधकाने रुग्णांचं नाव उपकरणाच्या बोथट टोकाने त्याच्या दोन्ही दंडावर कोरलं. जेव्हा हा रुग्ण उदासीन स्थितीत होता तेव्हा डॉक्टर म्हणाले, आज दुपारी 4 वाजता तुम्ही झोपी जाल, मी तुमच्या दंडावर तुमचे नाव कोरलं आहे, तिथून रक्त वाहू लागेल आणि रक्तामध्ये तुमचं नाव लिहिलेलं दिसून येईल. त्या तरुणावर लक्ष ठेवण्यात आलं. बरोबर 4 वाजता तो रुग्ण झोपी गेला. त्याच्या डाव्या दंडावर ती अक्षरं ठळक उमटली आणि अनेक ठिकाणी रक्ताचे थेंब दिसू लागले. 3 महिन्यांच्या कालावधीनंतर ती अक्षरं दिसत होती, फक्त ती थोडी फिकट झाली होती. सूचनांचं सामर्थ्य, सातत्याने स्वीकारण्याची अबोध मनाची क्षमता आणि शरीराच्या सर्व कार्य जाणीवा आणि स्थितीवर अबोध मनाचं असणारं परिपूर्ण नियंत्रण, ही आधी मांडलेली 2 मूलभूत तथ्य किती सत्य आहेत हेच इथे दिसून येते. सूचनांतून निर्माण केलेल्या सगळ्या विचित्र गोष्टी खरोखरच नाट्यमयरित्या समोर येतात. माणूस जसा मनातून विचार करतो तसाच तो असतो याचाच हा पुरावा आहे. उपचारक बिंदूंचा ठळक आढावा. उपचारक शक्ती ही तुमच्या स्वतःच्या अबोध मनात आहे याची स्वतःला वरचेवर आठवण करून द्या. श्रद्धा म्हणजे जमिनीत पेरलेलं बी हे लक्षात घ्या. त्या बीजेतून तेच झाड उगवतं. कल्पनेचं बीज आपल्या मनात पेरा, त्याला अपेक्षेचं खत पाणी घाला आणि त्याचं प्रकटीकरण झालेलं पहा. एखादं पुस्तक, नवीन शोध किंवा नाटक यासाठीची कल्पना खरी असल्याप्रमाणे मनात घोळवा. तुमच्याकडे आता ते आहे यावर तुम्ही यामुळे विश्वास ठेवू शकाल. तुमची कल्पना, योजना किंवा शोधाच्या वास्तविकतेवर विश्वास ठेवा. तुम्ही स्वतः जसा विश्वास ठेवला तसं तिचं प्रकटीकरण होईल. दुसऱ्यांसाठी प्रार्थना करताना लक्षात ठेवा की पूर्णत्व, सौंदर्य आणि परिपूर्णतेची तुमची मौन आंतरिक जाणीव ही दुसऱ्या व्यक्तीच्या अबोध मनातली नकारात्मक शैली बदलून आश्चर्यकारक निष्पत्ती घडवून आणू शकते. विविध धार्मिक स्थळांमध्ये आश्चर्यकारकरित्या रुग्ण बरे झाल्याचं तुम्ही ऐकता. यामागे कल्पनाशक्ती आणि अंधविश्वास असतो, जो अबोध मनावर कार्य करत त्याचं बरं होण्याचं सामर्थ्य मुक्त करतो. सगळे रोग मनात निर्माण होतात. जोवर एखादी मानसिक शैली एखाद्या आजारपणाशी निगडीत नसेल तोवर शरीरामध्ये काहीही घडून येत नाही. जवळपास प्रत्येक रोगाची लक्षणे ही संमोहनाच्या माध्यमातून केलेल्या सूचनांमधून निर्माण करता येऊ शकतात. यावरून तुमच्या विचारांचं सामर्थ्य दिसून येतं. बरं होण्याची केवळ एकच प्रक्रिया असून तिचं नाव श्रद्धा असं आहे. बरं होण्याचं एकच सामर्थ्य असून तिचं नाव तुमचं स्वतःचं अबोध मन आहे. तुमचं श्रद्धा स्थान हे सत्य असो अथवा असत्य, तुम्हाला निष्कर्ष मिळतील. तुमचं अबोध मन तुमच्या मनातल्या विचाराला प्रतिसाद देतं. श्रद्धा हा तुमच्या मनातला विचार आहे या दृष्टीने पहा. तेवढं पुरेसं आहे. धन्यवाद.